या स्वर्गाच्या वाटेवरती चालताना एक पाऊल जरी चुकलं ना तर जीव डायरेक्ट दरीतच भेटतो. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आज आपण जाणार होतो स्वराज्याची पहिली राजधानी असणारा महाराजांचा सगळ्यात आवडतीचा किल्ला असणारा, जिथून की आपल्या महाराजांनी 26 वर्षापेक्षा जास्त स्वराज्याचा राज्यकारभार चालवला आणि किल्ल्यांचा राजा असा संबोधला जाणार किल्ला किल्ले राजगडावरती. आणि हा किल्ला आपल्या महाराजांच्या आवडीचा का होता आणि ह्याला किल्ल्यांचा राजा का म्हणतात तेव्हा कळालं जेव्हा या किल्ल्यावरती आम्ही चढायला सुरुवात केली. निघताना तर अंगात फुल एनर्जी होती, पण ती एनर्जी अर्ध्याच तासात निघून गेली आणि काकण पिक्चर मधल्या त्या डायलॉगची आठवण आली. आता तू मर. पण मारायला पण टाइम नव्हता, कारण की अजून अख्खा गड चढायचा होता. मग पाणी पेत एकामेकाला पाजीत बिजीत कसं बस आम्ही गडावरती पोहोचलो. पण वरती गेल्यावरती कळालं स्वर्ग कशाला म्हणतात. गडाचं बांधकाम एवढं भव्य आणि सुंदर होतं की अक्षरशः डोळ्याचं पारणं फिटत होतं. गड चढताना अक्षरशः धाप लागली होती, पण वरती वारा एवढा जोरात सुटला होता की अख्खा थकवा ते दूर करीत होता आणि सांगत होता की या गडाची भक्कम तटबंदी फक्त मी आणि पाऊसच तोडू शकतो. कारण की महाराजांनी बांधून घेतलेल्या किल्ल्या पुढे गनिमानला नेहमी गुडघस टेकावं लागत होतं. मग तुम्ही या सुंदर किल्ल्यावरती आलाय का नाही ते तर कमेंट बॉक्स मध्ये सांगाच. त्याच्याच बरोबर मी एक विचार केलाय की प्रत्येक महिन्यात एका किल्ल्यावरती जायचं. मग पुढचा किल्ला कोणता घ्यायचा ते पण नक्की सांगा.